नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण जे आहे तर LLB जे काही 5 वर्षाचा कोर्स आहे आणि 3 वर्षाचा जो काही कोर्स आहे तर त्याकरिता जर आपण बघितलं तर आपली जी काही आगामी काळातली येणारी CET आहे तर त्याच्यातला आपला लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग. ओके, कोणता तर लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग. ठीक आहे, तर हा जो काही पार्ट असणार आहे तर त्याच्यात LLB CET जो काही 5 वर्षाचा कोर्स आहे तर त्याकरिता हा पार्ट 40 मार्काला आहे आणि जो की आपले LLB CET असणार आहे 3 वर्षाच्या कोर्स करिता तर त्याच्याकरिता हा पार्ट जो आहे तर तो 30 मार्काकरिता आहे. तर याचं वेटेज या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या, अतिशय महत्वाचा जो आहे पार्ट आहे आणि आउट ऑफ मार्क म्हणून देणारा हा पार्ट आहे. तर आज आपण ह्या आपल्या लेक्चरमध्ये एक रॅन्डमली 10 उदाहरण या ठिकाणी आपण बघणार आहोत की जे अतिशय ऑथेंटिकेट अशा सोर्समधून म्हणजे TCSने जे काही एक्झाम घेतल्यात तर त्यातली ही एक्झाम्पल्स आहे. महत्वाचे आहे, लॉजिक समजून घ्या. याच्यात फक्त प्रॅक्टिस महत्वाची आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला लॉजिक कसं डेव्हलप करायचं किंवा कसं लॉजिक असणार आहे तर ते आपण या ठिकाणी सांगणार आहोत. याच पद्धतीनं तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. आपल्याकडे जवळजवळ 100 दिवस जे आहे तर ते LLB 5 इयर्सच्या कोर्ससाठी आहे आणि LLB 3 वर्षाच्या कोर्ससाठी आपल्याकडे या ठिकाणी 90 दिवस शिल्लक आहेत. ओके, अगदी छोटं लेक्चर असणार आहेत. तर सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की शेवटपर्यंत लेक्चर बघा, तरच याचा या ठिकाणी फायदा होईल. तर आत्ता जे आहे तर आपण या ठिकाणी जे आहे तर ते पहिलं उदाहरण आपण बघणार आहोत. तर आपलं पहिलं एक्झाम्पल जे आहे तर ते आहे एका विशिष्ट सांकेतिक भाषेत मॉसॅक हे, आता आपला हा जे काही शब्द आहे तर त्याच्याकरिता एक नंबर सिस्टम दिली आणि टायमर याच्याकरता जे आहे तर असं लिहिलं आहे. तर आपल्याला काय विचारलं तर डिजिटल हे कसं लिहिलं जाईल. ओके, म्हणजे याच्यात एक त्यांनी या ठिकाणी जर बघितलं तर एक लॉजिक आपल्याला जे आहे तर ते सांगितलं आहे. तर पहिल्यांदा आपण जे आहे तर आता छोट्या याच्यात आहे तर एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी लिहून घेऊ. आता सगळ्यात महत्वाचं जे आहे तर ज्यावेळेस आपण हा पार्ट ज्यावेळेस सॉल्व्ह कराल एक्झाम मध्ये तर आपल्याला त्या ठिकाणी जे आहे तर एक रफ शीट मिळते आणि रफ शीट वरती सर्वात प्रथम जे आहे तर ते काय करायचं, या ठिकाणी ABCD जी आहे तर ती लिहून घ्यायची. ती कशी तर मी ते आता तुम्हाला दाखवतो की जेणेकरून पुढे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला ते सोपं जातं. ओके, मी ज्या पद्धतीने दाखवलं त्याच पद्धतीने ABCD लिहायची. त्याच्यात काय वेगळं जे आहे तर ते आपलं लॉजिक लावायचं नाही. ओके, त्याच पद्धतीने त्याला जे आहे तर ती नंबरिंग सिस्टम या ठिकाणी करायची दाखवतो आणि त्याच पद्धतीने करायची एक्झाम मध्ये देखील. माहिती आहे आपल्याला अल्फाबेट मध्ये या ठिकाणी जे आहेत 16 या ठिकाणी आपले 26 जे आहे तर ते अल्फाबेट्स या ठिकाणी आहे, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. तर आता आपण आपल्या एक्झाम्पल कडे येऊ. तर त्यांनी काय विचारलंय ते आपण या ठिकाणी बघूया. आता त्यांनी या ठिकाणी जर आपण बघितलं तर काय विचारलंय त्यांनी तर MOSAIC म्हणजेच त्यांनी या ठिकाणी काय सांगितलं 39 11 91 51 3 हे म्हणजे असं हे सांकेतिक भाषेत आहे. समजा मॉसॅक हा शब्द सांकेतिक भाषेत या पद्धतीने लिहिला तर टायमर हा शब्द सांकेतिक भाषेत कसा लिहिला 18 51 39 20. तर प्रश्न आपल्याला या ठिकाणी असा विचारलाय की डिजिटल हा शब्द सांकेतिक भाषेत कसा लिहिला जाईल. आता आपण जर आपली या ठिकाणी जर ABCD जर बघितली आणि त्याची जी काही नंबरिंग सिस्टम जी आहे तर ती जर आपण या ठिकाणी बघितली तर आपण या ठिकाणी बघू शकतात की सी करिता काय अंक आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर C करिता 3 आहे. ओके, तर आता आपण जर बघितलं तर इथे देखील आपल्याला C च्या इथे 3 दिसतोय. ओके, इथं जरी बघितलं आपण तर इथं 3 दिसतोय. आता जर आपण M आपला जर बघितला तर M करिता काय आहे तर 13. ओके, म्हणजेच याचा अर्थ असा होतोय आता इथं आपण शेवटी जर बघितलं तर 13 आहे,
इथं 3 आहे म्हणजे हा जो काही सी आहे तर याकरिता हा 3 आहे आणि एम करता जर आपण बघितलं तर तो हा 13 आहे. त्याच पद्धतीने आपण जे आहे तर ते इतर जे काही आपले अल्फाबेट्स आहे तर त्याकरिता काय डिजिट्स आहे तर ते आपण या ठिकाणी चेक करूयात. आता आपण जर बघितलं तर ओ करिता किती आहे आपला तर तो 15 आहे. ओके ओ ओ जर बघितलं आपण तर त्याकरिता 15 आहे. त्यानंतर जे आहे तर यस यस करिता जर आपण बघितलं तर यस करिता काय आहे आपला तर 19. ओके आपण जर इथं बघितलं तर डायरेक्टली त्याच्या समोरासमोर जो आहे तर तो हा 19 या ठिकाणी येतो. आणि या ठिकाणी जर आपण ए बघितलं ए तर ए करिता आपल्याला एक या ठिकाणी अंक दिसून येतो. आता तिथं जरा असं कंजेशन होतंय तर मी तुम्हाला टायमर मध्ये देखील ते तसं दाखवू शकतो. ओके तर आता टायमर मध्ये जर आपण बघितलं तर टी करिता जर आपण बघितलं तर काय आहे 20 म्हणजे या ठिकाणी तुम्ही शेवटी बघू शकता टी करिता 20. ओके त्यानंतर जे आहे तर आर करिता काय आहे तर 18 आपण बघू शकतो की आर करिता 18 म्हणजे हे क्रॉस मध्ये आहे या पद्धतीने. ओके म्हणजे पहिला आपला जो काही सांकेतिक भाषेतील शब्द असणार आहे तर त्याच्यातलं जो काही पहिलं जे काही वर्ड असणार आहे किंवा डिजिट असणार आहे तर त्याच्याकरिता आपल्याला जो काही अंक लिहायचा आहे तो शेवटी लिहायचा आहे. आणि जो काही शेवटचा जो काही सांकेतिक भाषेतला जो काही तुमचा अल्फाबेट्स असेल तर त्याच्याकरिता अंक जो असणार आहे तर तो पहिल्यांदा या ठिकाणी घ्यायचा. त्याच पद्धतीने जर आपण आय बघितला तर आय करिता 9. ओके म्हणजे तो 9 पुन्हा शेवटला जाणार म्हणजे क्रॉस करायचं या ठिकाणी. तर आता आपण डायरेक्टली आपल्याला काय विचारलं तर त्याच्याकडे येऊ. आता डी करिता किती आहे 4 म्हणजे तो 4 कुठे लिहायचा आहे तो शेवटी लिहायचा. आता एल करिता किती आहे आपला तर एबीसीडी आपण जर बघितलं तर एल करिता आपला असणार आहे 12. ओके आता आपण जर आपले ऑप्शन जर बघितले तर याच्यात बऱ्याच ऑप्शन मध्ये सुरुवातीला 12 आहे शेवटी 4 आहे. ओके 3 ऑप्शन याच्यापैकी सॉरी 2 ऑप्शन मध्ये म्हणजे आपला फक्त 2 नंबरचा ऑप्शन जर बघितलं तर 13 आहे म्हणजे हा आपला ऑप्शन या ठिकाणी जाणार. त्यानंतर 3 नंबरच्या ऑप्शनला आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी सुरुवातीला 12 तर आहे परंतु शेवटी काय आहे तर 2 आहे म्हणजे हा देखील ऑप्शन जाणार. आता आपल्याकडे फक्त पर्याय उरले 2. ओके आता त्या 2 पर्यायांपैकी आपलं उत्तर एक असणार आहे. ऑलरेडी उत्तराला या ठिकाणी ग्रीन मार्क केलेला आहे परंतु आपल्याला लॉजिक समजून घेणं या ठिकाणी महत्वाचं आहे. आता आपण जर बघितलं तर आता आपला जो काही आय आहे तर आय करिता आपल्याला किती आहे तर तो 9. ओके या ठिकाणी आपण बघू शकतो. तर तो कुठे घेणार आपण शेवटी घेणार. ओके म्हणजे क्रॉस घेणार. ए करिता काय आहे तर एक तो आपण इथे घेणार. ओके त्यानंतर टी करिता किती आहे आपला तर तो 20. ओके म्हणजे क्रॉस मध्ये घ्यायचं प्रत्येक. आणि एस करिता काय आहे आपलं तर तो 19. ओके जर असं कुठे दिसतंय का तर ते आपल्याला 4 नंबर मध्ये दिसतंय. तर या काही जे काही प्रश्नाचं उत्तर आहे आपलं तर ते काय असणार आहे 4. आता याच्यात सगळ्यात महत्वाचं काय आहे तर लॉजिक. सर्वात प्रथम ज्यावेळेस एक्झाम्पल समोर येते तर तुम्ही आधी सॉल्व्ह करा आणि नंतर जे आहे तर ते आपण जे काही सोल्युशन दिलंय तर ते तुम्ही बघा. सोल्युशन जर कळालं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं कमेंट करा. मी पुन्हा तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करेल. ओके तर पुढील आपण उदाहरणाकडे जाऊ. पुढील जर उदाहरण आपलं बघितलं तर या ठिकाणी आपलं उदाहरण आहे. आता आपण हे सगळं मिक्स घेतोय. ओके अगदी 20 मिनिटात आपल्याला लेक्चर या ठिकाणी घ्यायचे आहेत 20-20 मिनिटाचे. आणि याच्यात तुम्ही फक्त प्रॅक्टिस करत राहायचंय. तुम्ही सोल्युशन बघत राहा. ओके म्हणजे जेणेकरून जे आहे तर तुमची प्रॅक्टिस या ठिकाणी होईल. पहिल्यांदा तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा या ठिकाणी. ओके डायरेक्टली जे आहे तर ते एक्झाम्पल किंवा मी सॉल्व्ह करून देतोय तर ते बघू नका तुम्ही. आता काय आहे आपलं पुढचं एक्झाम्पल तर खालील समीकरण बरोबर करण्यासाठी कोणत्या 2 संख्यांची आदलाबदल जे आहे तर ते पूर्ण करा. आदलाबदल जे आहे तर ते आपल्याला करावी लागेल. आता उत्तर जे आहे तर ते बघायचं नाहीये. पहिल्यांदा तुम्ही सॉल्व्ह करायचंय. आता आपण जर बघितलं तर एक सिंपल लॉजिक जे आहे तर ते वापरायची. सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला याच्यातलं बेसिक सांगतो. आता सगळ्यांना माहितच आहे बॉडमास. ओके आता बॉडमास म्हणजे काय हा शब्द प्रत्येकाने लक्षातच ठेवायचा आहे. ओके ही काय जी गणिती प्रक्रिया आहे तर त्यात अतिशय महत्वाचं सुरुवातीला आपल्याला काय सॉल्व्ह करायचं तर हे ते दर्शवत असतं. आता बॉडमास मध्ये पहिलं जे आहे तर ते पहिलं जो काय अल्फाबेट आहे तर तो दाखवतो ब्रॅकेट म्हणजेच त्याला कंस आपण ज्याला म्हणतो. ओके तर पहिल्यांदा ज्यावेळेस आपण कोणतंही समीकरण जे आहे तर ते या ठिकाणी सॉल्व्ह करत असताना त्याच्यात समजा जर काही कंसात गणिती प्रक्रिया दिली असेल तर ती सगळ्यात आधी या ठिकाणी
सॉल्व्ह करून घ्यायची. जे सगळ्यात आतला कंस असेल तर तो सॉल्व्ह करायचा आहे. ओ म्हणजे काय, तर ऑदर म्हणजे इतर. तर इतर म्हणजे काय, तर आपण या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला समजा 114 हा जो काही आहे तर तो अंक दिलाय आपल्या एक्झाम्पल मध्ये. ओके. त्याच पद्धतीनं साईन असू शकतं, कॉस असू शकतं, किंवा लॉग समथिंग अशी फिगर दिलेली असेल तर ते या ठिकाणी सॉल्व्ह करणं महत्वाचं आहे. तर शक्यतो हे एक्झाम्पल म्हणजे एवढं डिटेल्स मध्ये एक्झाम मध्ये जात नाही कोणी ऑदर्स, हे शक्यतो विचारलं जात नाही. ओके. त्यानंतर जे आहे तर ते सॉल्व्ह करायचे आपल्याला या ठिकाणी डिवाइड. ओके. बी झाला, ओ झाला आपला, त्याच्यानंतर जे आहे तर ते या ठिकाणी आपलं डी. डी म्हणजेच काय, तर डिव्हिजन. ओके, किंवा डिवायडेशन म्हणू शकतो आपण त्याला. ओके. थोडंसं डिस्ट्रॅक्शन्स आहे पण त्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही. ओके, मी जे काही सांगतोय तर त्याकडे. डिवाइड म्हणजेच काय आपल्याला, तर भागाकार. ओके. आपले आपली जी काही डिवाइड डिवाइड म्हणजेच काय, तर भागाकार. डिवायडेशन त्याला आपण म्हणतो. ओके. याच्यात ब्रॅकेटला आपण मराठीत कंस म्हणतो. ओके. पहिल्या कंसातली जी काही गणिती प्रक्रिया असतील तर ते सॉल्व्ह करायची. त्याच्यानंतर इतर. ओके. इतर म्हणजे इतर मध्ये मी तुम्हाला सांगितलंय की काय येतं, साईन, कॉस. आता हे काही एक्झाम मध्ये विचारलं जात नाही पण एक माहितीकरिता असू द्या, डिवाइड. त्याच्यानंतर एम जे आहे तर ते मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय, तर गुणाकार. ए म्हणजेच काय, तर ऍडिशन म्हणजेच आपली बेरीज. आणि एस म्हणजेच सबस्ट्रॅक्शन म्हणजेच आपली वजा बाकी. ओके. तर सगळ्यात प्रथम जे आहे तर काय आपल्याला सॉल्व्ह करायचं, ब्रॅकेट, त्याच्यानंतर ऑदर्स, त्याच्यानंतर डिवायडेशन म्हणजेच भागाकार, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन गुणाकार, ऍडिशन म्हणजेच बेरीज, सबस्ट्रॅक्शन्स म्हणजेच या ठिकाणी वजाबाकी. हे तुम्ही लक्षात घ्यायचं, हे बेसिक आहे. हे आधी समजून घ्या. त्याच्यानंतर एक्झाम्पल ऑलरेडी उत्तर दिलेलंच आहे आपण, किंवा ते एक्झाम्पल मध्ये या ठिकाणी आहेत. तर ह्या गोष्टी तुम्ही आधी महत्वाच्या आहेत त्या समजून घ्या. ओके, का जे आपल्याला महत्वाचे आहे. आता आपण जर बघितलं तर आता आपण या ठिकाणी एक्झाम्पल कडे आपण येऊ. आत्ताच आपण जर बघितलं तर काय आधी आपल्या बॉड मास प्रमाणे. ओके, मी इथं कडेला लिहितो म्हणजे आपल्याला डिवायडेशन आधी करायचंय. ओके. आता मी पुन्हा एक्झाम्पल जे आहे तर ते मोठ्याच्या तिथे या ठिकाणी लिहून घेतो. 114 भागिले 57 वजा 19 अधिक 3 गुणिले 38 बरोबर 63. म्हणजे ही जी काही आपलं जे काही डावीकडचं जे काही समीकरण आहे तर तेच बरोबर काय उजवीकडचं या ठिकाणी, म्हणजे 63 जी ही आहे फिगर किंवा हा जो काही अंक आहे तर तो या ठिकाणी आला पाहिजे. आता जर आपण या ठिकाणी जर बघितलं आता आपल्याला या ठिकाणी त्यांनी सांगितले सरळ सरळ की या ठिकाणी आपल्याला काय करायचं, तर ती अंकांची आदला बदल या ठिकाणी आपल्याला करायची. आता जर आपण या ठिकाणी चेक केलं तर हा जो काही आपला 57 हा जो काही अंक आहे, ओके, तर त्याच्या ठिकाणी काय जातो, तर 19 हा अंक जातो. आता तो कसा, तर 19. ओके. आता 19 19 गुणिले जर आपण जर या ठिकाणी किती केले 6 तर काय येतं, 954. आणि 6 6 आणि 5 11 म्हणजे 114. तर एक सिंपल आहे, भागाकार देऊन या ठिकाणी जे आहे तर ते प्रत्येक वेळेस बघायचंय. ओके. तर आता 114 भागिले 19 म्हणजे आता 57 कुठे जाणार, तर ते 19च्या ठिकाणी अधिक 3 गुणिले 38 बरोबर 63. आता जर आपण या ठिकाणी जर बघितलं तर 114 भागिले 19 म्हणजेच तुमचे काय आले, प्रथम आपण जे आहे तर तो भागाकार या ठिकाणी करायचा म्हणजेच ते 6 आलेत. ओके. त्यानंतर जे आहे तर वजा 57. ओके. अधिक आता 38 गुणिले 3. ओके, म्हणजेच किती येतात आता 38 गुणिले 3, 8 त्रिक 24, 3 त्रिक 9 आणि हे 2 11 म्हणजेच किती आले आपले, तर 114 पुन्हा या ठिकाणी जर बघितलं तर आपण आले. ओके. आता काही विद्यार्थी जे आहेत तर ते 38 देखील करून बघू शकतात पण ती जे आहे तर ते टाइम
म्हणजे त्या ठिकाणी आपलं उत्तर जे आहे तर ते निघणार नाही. ओके, तर कारण ऑलरेडी आपण उत्तरानुसार जे आहे तर ते या ठिकाणी सॉल्व्ह करतोय, तर त्यामुळे. ओके, आता जर आपण बघितलं त्यानंतर आपण काय सांगितलं होतं की आपल्या बॉडमासनुसार आधी ऍडिशन आणि मग त्याच्यानंतर सबस्ट्रॅक्शन आपण या ठिकाणी करायचं. म्हणजे +6 + 57, तर याच्या ठिकाणी जर आपण बघितलं तर +51, ओके, प्लस 114/63 बरोबर 63. आता येत आहे की नाही ते आपल्याला बघायचं. 63 लिहायची ऍक्च्युली जर आपण बघितलं तर ती आवश्यकता नाही, कारण आपलं उत्तर येत आहे की नाही आपल्याला हे चेक करायचंय. ओके, तर 114. आता शेवटी काय राहिलं सबस्ट्रॅक्शन फक्त. ओके, -51. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर 4तून 1 गेला तर किती राहिले या ठिकाणी 3, आणि 11तून 5 गेले तर किती राहिले तर 6, म्हणजे 63. ओके, तर मला सगळ्यात महत्वाचं तुम्हाला या ठिकाणी हे लॉजिक सांगायचंय. ओके, पुढचं जे काही आपलं एक्झाम्पल आहे तर ते आहे, पुढील जे काही आपलं एक्झाम्पल आहे तर ते आहे, आता ह्या एक्झाम्पल मध्ये जे आहे तर आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे की ज्यापेक्षा मोठं किंवा बरोबर, तर हे जे काही चिन्ह आहे तर ते महत्वाचं आहे, ह्याच्याकडे लक्ष द्यायचंय. मी जसं सांगतोय त्याच पद्धतीने जे आहे तर हा प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे. आधी लिहून काढायचं आहे. ओके, की लेस देन ऑर इक्वल टू जी इज इक्वल टू यू इज ग्रेटर दॅन, म्हणजे यू हा मोठा आहे कोणापेक्षा तर यम पेक्षा. यम हा जो आहे तर तो जे पेक्षा लहान किंवा बरोबर आहे. ओके, आता आपलं जो दुसरे आणि त्याचबरोबर काय तर सी इज इक्वल टू, म्हणजे सी बरोबर टी हा मोठा आहे यू पेक्षा, आणि यू बरोबर काय आहे तर आर हा मोठा किंवा त्याच्या बरोबर आहे डीच्या. ओके, तर आता या ठिकाणी जे आहे तर याच्यातला कॉमन जे आहे तर ते अंक किंवा अल्फाबेट या ठिकाणी शोधायचा आहे. आता आपण जर बघितलं तर काय कॉमन दिसतं आपल्याला या ठिकाणी तर यू हा दोन्हीमध्ये आपल्याला कॉमन दिसतोय. ओके, तर मग त्या पद्धतीने आपल्याला पुढचं जे आहे तर ते लिहायचंय. कसं मी ते दाखवतो किंवा कसं सॉल्व्ह करायचं ते मी दाखवतो. आता यू बरोबर त्यांनी काय सांगितलंय सेकंड याच्यात आर. आता एकतर खाली घ्या किंवा वरती घ्या. ओके, जशी तुम्हाला कन्व्हिनियंट वाटेल तसं आर. आता हा आर कोणापेक्षा मोठा आहे किंवा बरोबर आहे तर तो डी पेक्षा. ओके, जे आपल्याला इथं या ठिकाणी दिसतंय. ओके, या पद्धतीने लिहून घेतलं तुम्ही. त्यानंतर जे आहे तर यू पेक्षा मोठा काय आहे तर तो टी, आणि टी बरोबर काय आहे तर तो या ठिकाणी सी. ओके, तर आता आपल्याला कोणता पर्याय योग्य नाही असं या ठिकाणी आपल्याला विचारलं. तर पहिला पर्याय, आता आपल्याला पर्यायाकडे जावं लागेल या केसमध्ये. तर यू हा मोठा किंवा बरोबर आहे डी पेक्षा. आता इथं चेक करायचं आहे आपण. ओके, तर यू जो आहे तर तो डी जो आहे आपला तर त्याच्यापेक्षा मोठा किंवा बरोबर आहे का तर आहे. आता या ठिकाणी तुम्ही जे आहे तर ते बघू शकतात. यू जो आहे यू जो आहे तर तो डी पेक्षा या ठिकाणी मोठा किंवा बरोबर आहे. ओके, त्यानंतर जे आहे तर सेकंड केसमध्ये जे आपलं आता या ठिकाणी जर बघितलं तर योग्य पर्याय योग्य नाही असं या ठिकाणी विचारलं. तर आपला जो के आहे तर तो मोठा आहे यू पेक्षा किंवा बरोबर आहे, तर हा पर्याय जो सेकंड आहे तर तो आपण एकदा या ठिकाणी चेक करूयात. ओके, तर के, ओके, हा कोणापेक्षा तर यू पेक्षा मोठा आहे. पण या ठिकाणी जर आपण बघितलं तर एक्झाम्पल मध्ये म्हणजे जे काही आपल्याला दिलंय तर त्याच्यात काय सांगितलंय तर यू हा मोठा आहे के पेक्षा, म्हणजे ही जी काही केस आहे तर ती या ठिकाणी चुकीची ठरते, आणि आपल्याला चुकीचंच काय आहे तर ते विचारलं, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी झालाय. आपण इतर देखील चेक करून घेऊ शकतात. टी कोणापेक्षा मोठा आहे तर डी पेक्षा मोठा आहे का, तर हे बघा मी कलर चेंज करतोय पेनचा. तर आपण जर टी बघितला, ओके, तर टी इज ग्रेटर दॅन यू, यू इज इक्वल टू आर. ओके, आणि आर मोठा आहे डी पेक्षा, म्हणजेच आपण जर हे लॉजिक बघितलं तर डी हा मोठा आहे डी पेक्षा, म्हणजे हे देखील
बरोबर आहे. त्याच्यानंतर आर इज ग्रेटर दॅन सी. आता सी कुठं आहे आपला, तर सी अगदी या टोकाला आहे. ओके, म्हणजे सी इज इक्वल टू टी आहे आणि टी जर हा डी पेक्षा मोठा आहे आपल्या पहिले आपले सॉरी आर डी पेक्षा, तर या ठिकाणी आपण बघू शकतो आर इथं आहे आपला. तर म्हणजे ह्या देखील बरोबर आहे आणि आपल्याला चुकीचं काय ते विचारलं होतं, तर हा आपला पर्याय क्रमांक